नमस्कार फ्रेंड्स, कोकण तडकामध्ये मी नेहा तुमचं स्वागत करते। तर मी आहे माझ्या कोकणातल्या गावी आणि कोकणात पाऊस सुरू झालेला आहे। ढग दिसतायत आकाशामध्ये आणि आज कांदा भजीचा बेत आहे। सो कांदा भजी करणार आहोत आपण। पाऊस आणि कांदा भजी हे सगळ्यात युनिक कॉम्बिनेशन आहे। तर ती कांदा भजी पावसाळ्यात व्हायलाच पाहिजे। तर सुरुवात करूया। तर इथे मी साधारण 4 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। बेसन घेतलेला आहे आवश्यकतेनुसार, हळद, मीठ, तिखट आणि ओवा घेतलाय। तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल, पण ओव्याने छान एक टेस्ट येते। सो सुरुवात करूया। इथे मी कांदा बारीक चिरण्यासाठी मी एक ट्रिक सांगते तुम्हाला। मी इकडे जो आपला स्लायसर असतो ना त्याच्यावर मी स्लाइस मारून घेणार आहे, म्हणजे एक तुम्हाला कांद्याच्या ज्या पाती आहेत ना त्या छान मोकळ्या होतात। तर बघू शकता। आणि कांदा चिरण्यात वेळ जात नाही। हे बघा, अशा छान अशा पाती बारीक तयार झालेल्या आहेत। तर अशाच पद्धतीने मी सगळा कांदा कापून घेणार आहे। तर आपला कांदा आपण छान स्लाइस मारून घेतलाय, बघू शकता तुम्ही। तर आता ह्या कांद्यामध्ये मी मीठ चवीनुसार, हळद, तिखट, लाल मिरची पावडर यूज केली तरी चालेल। तर आता हळद, तिखट आणि मीठ टाकून घेतलंय आणि कांदा आपण 5 मिनिटं असाच मीठ लावून ठेवणार आहोत। त्याचं पाणी सुटेल त्याच्यानंतर आपल्याला बेसन वापरायचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला कढईत तेल गरम करून घ्यायचं आहे। तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे। तेल गरम असणं गरजेचं आहे, कारण की जसं तेल गरम होणार तसं आपण भजी करायला सुरुवात करणार आहोत। आणि एकदा का पाणी सुटलं की ते जास्त पातळ होत जातं मिश्रण। तर हे आता आपण 5 मिनिटं असंच ठेवूया। आपल्याला ह्याच्यात एक्स्ट्रा पाण्याची गरज नाहीये। तर इथे मी थोडासा ओवा क्रश करून घेणार आहे हातामध्ये। आता आपण छान पाणी सुटलंय बघा कांद्याला। ह्या स्टेजला आपल्याला आता बेसन ऍड करायचं आहे। अजून थोडंसं बेसनची गरज आहे। परफेक्ट असं आपलं कांदा भजीचं मिश्रण रेडी आहे। तेलही तापायला ठेवलंय। जर तुम्ही मिश्रण रेडी करून ठेवलं आणि नंतर तेल तापायला ठेवलं ना तर मिश्रणाला पाणी सुटत जातं, म्हणून तेल तापायला ठेवायचं साइड बाय साइड आणि नंतर भजी करायला घ्यायच्या। आता हे छान आपलं मिश्रण रेडी आहे। तर तुम्हाला जर वाटलं खूप ड्राय आहे, खूप सुकं वाटतंय आणि तर थोडंसं तुम्ही पाण्याचा हबका देऊ शकता, अगदी 1 चमचाभर। पण इथे आता तुम्ही बघू शकता अजिबात गरज नाहीये। ही अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। तर आता आपण तेल तापल्यावर भजी सोडायला घेऊया। इथे कढईत तेल ठेवलेलं आहे। तेल तापलेलं आहे, तर आता भजी सोडायला घेऊया।
गॅस थोडा बारीक करूया. परतून घेऊया आता. फ्रेंड्स, मस्तपैकी आपली कुरकुरीत क्रिस्पी कांदा भजी झालेली आहे. ही बघा, तुम्ही बघू शकता. आता ही मी काढून घेणार आहे. पाऊसही पडणार आहे आता थोड्या वेळातच. तर आता ही एवढीच कांदा भजी आणि ह्याचा मी आता आस्वाद घेणार आहे. तर अशी ही कुरकुरीत क्रिस्पी अशी कांदा भजी आणि हा मस्तपैकी असा पाऊस तुम्ही बघू शकता. तर ह्याचा आनंद काही वेगळाच आहे. तर ही अशी कांदा भजीची रेसिपी आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या कोकण तडका यूट्यूब चॅनलला लाईक करा, माझ्या रेसिपीला शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.